चित्रपट, मालिका, नाटक या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणारा एक पुणेकर उपेंद्र लिमये. पुण्यासारख्या शहरातील सांस्कृतिक वातावरणात यांचं बालपण गेलं. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे 10वी पर्यंतचं शिक्षण घेत असताना त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव मिळाला आणि आंतरशालेय उपक्रमांमधील सांस्कृतिक क्षेत्रात ते अग्रेसर राहिले. 12वी सायन्स करूनही आपल्यातील अंगभूत कलांमध्येच कारकीर्द करायची या निश्चयानं त्यांनी BA नाट्यशास्त्र ललित कला केंद्रातून व MA संपर्कशास्त्र विद्यापीठातून पूर्ण केले. सन 1988 पासून नाट्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांचा काळ त्यांनी विशेष गाजवला. अतिरेकी हे त्यांचं प्रमुख भूमिका असलेलं पहिलं नाटक, तर डॉक्टर आप भी हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक. समांतर, प्रपंच, किमयागार, दामिनी, जगावेगळी, बेधुंद मनाची लहर, झाले मोकळे आकाश, भाग्यविधाता, या सुखांनो या अशा मालिकांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. तर कैरी, चांदणीबार, मुक्ता, बनगरवाडी, कथा 2 गणपतरावांची, सरकारनामा, ध्यास पर्व, सावरखेड एक गाव, पेज 3, ट्रॅफिक सिग्नल, शिवा, डार्लिंग, सरकार राज, कॉन्ट्रॅक्ट या हिंदी व मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. या ध्येयवेड्या अभिनेत्याच्या कलागुणांचा विविध संस्था व महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी सन्मान करण्यात आला. नाट्यगौरव, चित्रपती व्ही. शांताराम, कलारंभ, मटा सन्मान, बाबूराव पेंटर पुरस्कार, राष्ट्रीय रत्न, शिवाजी गणेशन, हम लोग, संस्कृती, कला दर्पण या पुरस्कारांनी त्यांच्या या यशस्वी वाटचालीला गौरवण्यात आले. Excuse me. What did you say? Ghati. What do you think? We cops are vernaculars? We cannot speak English? We don't have civic sense? We are uncivilized people? And for your kind information, this vernacular Ghati has done his masters in English literature from Ferguson College, Pune, the best one. First, try to be a good cultured Indian. Then try to be Western. Okay? Get in the van. I said move! Move fast! चेहऱ्यावरती रंग चढवुनी जीवना सामोरा गेलास तू, विविध छटा त्याच्या मांडून आदर्श नवा जाहलास तू. अभिनय क्षेत्रातच कारकीर्द गाजवायची या जिद्दीनं बालपणापासूनच धैर्याने आपण या क्षेत्राकडे वाटचाल केलीत. बालनाट्यांपासून चालू झालेला हा प्रवास आज यशाची विविध शिखरे पार करत अखंडपणे चालू आहे. आपला हा प्रवास आजच्या या पिढीला एक नवा दृष्टिकोन देतो. वेगळ्या क्षेत्रात जिद्द आणि कष्टाच्या जोरावर नवक्षितिज गाठण्याची आकांक्षा मनात निर्माण करतो. म्हणूनच आपल्या या चंदेरी दुनियेतील प्रवासास आमच्या मनपूर्वक शुभेच्छा.